नमस्कार, मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। सध्या मी आहे जळगावमध्ये आणि या जळगावच्या मानराज पार्कवर अर्थातच बेंडाळी स्टॉपवर एक जय गुरुदेव म्हणून दाबेली सेंटर आहे। दाबेली सेंटर म्हणजे एक गाडा आहे। इथं हे अमित भैया आहेत, ते अगदी भन्नाट पाणीपुरी आणि दाबेली बनवतात। त्यांची दाबेली आणि पाणीपुरी खायला खूप गर्दी असते, खूप टेस्टी अशी यांची ही पाणीपुरी आहे आणि दाबेली आहे। तुम्ही इथं बघू शकताय, त्यांनी पाव काटून घेतलेले, त्याच्यात दाबेलीचा मसाला भरला, त्याच्यानंतर शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे किंवा टुटी फ्रुटी टाकून एका मोठ्या तव्यावर हे जे आहेत पाव छान असे खरपूस असे भाजून घेतले जातात। त्याच्यावर ते म्हशीचे तूप वापरतात, गावरानी तूप, बटरचा अजिबात वापर नाही केला जात आणि म्हशीचे तूप टाकून हे जे आहे दाबेली छान खरपूस अशी भाजून घेतली जाते दोघं साईडने। आणि अगदी छान खरपूस भाजून झाल्यानंतर त्याच्यात जे आहे ती पुन्हा बारीक कट केलेला कांदा आणि पिवळी नायलॉन शेव टाकून ही जी पाणीपुरी आहे ही सर्व केली जाते। तर आता तुम्ही छान असं बघू शकता, इथं दाबेली जी आहे ती छान खरपूस भाजून झालेली, त्याच्यावर बारीक कट केलेला कांदा आणि पिवळी शेव टाकून त्यांनी ती पार्सल केलेली आहे। त्याच्यानंतर इथं पुन्हा त्यांनी 3 ते 4 दाबेलीच्या ऑर्डर होत्या, तर त्या दाबेली पण छान अशा शेकून घेतलेल्या आहे। जय गुरुदेव दाबेली सेंटर म्हणून यांचा जो आहे तो गाडा प्रसिद्ध आहे आणि दाबेली छान अशी कट करून घेतली, त्याच्यावर पुन्हा एकदा तूप टाकलेलं आहे, त्याच्यानंतर पुदिना आणि चिंचेची चटणी, वरून बारीक कट केलेला कांदा आणि नायलॉन शेव टाकून ही दाबेली जी आहे ती सर्व केलेली आहे। यांच्या दाबेलीसोबतच सुजीची पाणीपुरी खूप भन्नाट अशी आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा यांच्या दाबेली सेंटरला। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा जिभेचे चोचले पूर्ण करणाऱ्या मिनी ब्लॉगसोबत। तोपर्यंत काश्मीर रेसिपीला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करत राहा।